मोठा पक्ष प्रवेश आणि उपसभापती पद डिरेक्टली. सचिन अहिर हा शिवसेनेचा आमदार होता, शिवसेनेमध्येच आलेला आहे आणि म्हणून आजची जी घटना आहे ती आम्ही खऱ्या अर्थानं शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या मतदारसंघामध्ये इतरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्याच्यावर झालेला अन्याय हा कुठेतरी दूर सुद्धा होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी या माध्यमातून करायचा प्रयत्न केला. परंतु थेट उमेदवार आणणं आहे त्यामुळे डिस्क्वालिफायची प्रोसेस शक्यता नाकारता येणार का? त्यांनी पक्ष सोडलेलाच नाही. ज्या पक्षाच्या चिन्हावर तो निवडून आलेला आहे किंवा ज्या पक्षाचा फॉर्म त्यांनी पूर्वी भरला होता त्याच्यावर म्हणजे मूळ शिवसेना मूळ शिवसैनिकच आहे म्हणून त्याला डिस्क्वालिफायचा काही प्रश्न येतच नाही. परंतु त्यांचा गटनेता वेगळा आहे. गटनेत्याचं व्हीपचं पालन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक गोष्टी आल्या. या सगळ्या तांत्रिक गोष्टी जे काही येतील त्याच्याबद्दल कायदेशीर आम्ही सल्ला घेतलेला आहे. त्यामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होण्याची शक्यता नाही. परंतु उद्धव ठाकरेंचा एक विश्वासू सहकारी होता आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या जवळचे. आता ते त्यालाही गद्दार म्हणतील, त्याला काय करायचं. नाही पण एकदम थेट सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून वरळीतून लढणारे, त्यांच्यासाठी आदित्य ठाकरेंनी एमएलसी दिली, मग सचिन अहिरांनी मतदारसंघ सोडण्याचं काय असं कारण प्रश्नोत्तर करू शकतो. अखेरला ज्या मतदारसंघामध्ये सचिन अहिर पूर्वी मंत्री होते, राज्यमंत्री होते, हे सर्व पदं त्यांनी त्या ठिकाणी घेतली. बरोबर. आता सुनील तो आमचा तो पण सुनील शिंदे तो पण तिथे आमदार राहिलेला होता आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना दाबून एमएलसी देऊन त्यांनी ताकावर त्यांची भूक भागवणं हा जो प्रकार उघडाने केला ते लोकांना मान्य नव्हतं, त्या कार्यकर्त्यालाही मान्य होतं. तिकडे